यस आणि याच दरम्यान ज्या पाहुण्यांची शुभ उपस्थिती आम्हाला आजच्या दिवसामध्ये लाभली त्या पाहुण्यांचा शुभ सन्मान करणं मात्र आमचं कर्तव्य आहे. मी विनंती करेन विशाल पाटील यांना, आयोजकाच्या भूमिकेमध्ये ते आहेत प्रभाकरजी मडवी, जे आजच्या दिवसामध्ये आम्हाला मात्र नक्कीच त्यांनी महत्त्वाचा वेळ दिला. त्यांचा शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने इथं केला जातोय. विशाल पाटील यांना मी विनंती करेन आपला शुभ सन्मान, आमचा शुभ सन्मान आपण स्वीकारावा. प्रभाकरजी मडवी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभली, खूप खूप धन्यवाद. त्यानंतर मात्र मोरेश्वरजी मडवी हे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. मी विनंती करेन पुन्हा एकदा विशाल यांना, मोरेश्वरजी मडवी आपला स्पर्धेला भेट देण्यासाठी मात्र नक्कीच उपस्थित राहिलेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातो. येस इट इज, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. पहिला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन कैलाश, माफ करा, या वेळेला कॅप्टन लीडिंग फ्रॉम उपस्थित आहेत प्रभाकरजी मडवी, त्यांचे मात्र भाचे मैदानामध्ये खेळ करतायत. काय षटकार लगावलाय, ओव्हरपिच चेंडू सरळ भिरकावून दिला ऑर्थोडॉक्स लॉंगांच्या वरनं. पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर मात्र गोलंदाज कैलाश थोडासा कुठेतरी मी म्हणेन प्रेशर असेल, कारण वाडेघरवरून थेट प्रस्थान केलं या संघानं. कर्णधाराला साजेसा असा खेळ इथं साकारताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिला षटकार 6 धावा पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, यावेळेला फिंगर्स रोल केल्या होत्या, किंचितचा हवेमध्ये चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. षटकारानंतर मात्र गोलंदाज कमबॅक करतो, बॅट्समन आउट. असते 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आज तुम्हाला जरी संधी मिळाली नसली तरी देखील उद्या तुम्हाला संधी मिळू शकते. म्हणूनच की काय, तुमची नजर आमच्या स्कोरबोर्डवर ठेवा. तुमचा खेळाडू कसा काय खेळ करतोय, तुम्हाला देखील टिप्स अँड ट्रिक्स मात्र नक्कीच द्यायला मदत होईल. ह्या वेळेला शॉर्टपट चेंडू, ह्या चेंडूवर मात्र कुठला प्रकारचा फटका पाहायला मिळाला नाही. बॅटचा स्लाइस एज लागतोय. चेंडू जाईल डी झोनमध्ये, 1 धाव मिळाली. या 1 धावाने संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 7 वर. पहिल्या षटकामध्ये काय कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला होता फलंदाज कॅप्टन मनोज यानं, त्यानंतर मात्र तो बाद झाल्यानंतर मात्र नक्कीच मी म्हणे नवीन आलेला फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडवर आहेत. गोलंदाजी मार्कवर तयार कैलाश, बैठा फटका, हॉरिझॉन्टल बॅटर स्ट्रोक. चेंडू जातो डी झोन मध्ये, 1च धाव मिळेल. या 1 धावाने संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 8 वर. 1 बाद 8 अशी धावसंख्या. थोडंसं फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत. आज दिनांक 12 फेब्रुवारी 2021, वार आहे शुक्रवार. पणू मडवी, मी विनंती करेन आप तिकडे जो चेंडू गेला आहे डिक्लेअर झोनमध्ये तो चेंडू मात्र नक्कीच आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि लगेचच आमच्याकडे सुपूर्द करायचा आहे प्लीज. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाज कैलाश तयार. ऑन द बॉलिंग राईट ओव्हर द विकेट. यावेळेला बॅकफुटवरनं हलक्या हाताने फक्त स्लाइस करायचा होता चेंडू. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक आहे, कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत 1 धाव मिळेल. स्ट्राईक द रोटेड होते. पहिल्या षटकाचा जर का विचार केला तर पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्येचा विचार केला तर 1 गडी बाद धावसंख्या पोहोचते ती 1 बाद 9 वर. अजूनही या षटकामधील 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 1 चेंडूमध्ये किती धावा येतील, 4 षटकांचा सामना म्हणजे पॉवर प्लेचा मॅन्डेटरी षटक. या मॅन्डेटरी षटकामध्ये फलंदाजांचा मानस असायला हवा. जास्तीत जास्त धावा येतील, त्या धावा मात्र नक्कीच याच धावा मात्र नक्कीच आपल्या गोलंदाजांना मात्र नक्कीच चांगलं मार्जिन देतील. समोर आहेत फलंदाज नव्या दमाचा, नवनिर्वचित अंडर 21चा हा खेळाडू मिस्टर प्रथमेश, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये 2 षटकं फेकली होती. 2 षटकं फेकत असताना काय चांगली गोलंदाजी केली होती. फिरकी गोलंदाज फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश मात्र
पहिल्या चेंडूवर डॉट बॉल फेकल्यानंतर धावसंख्येचा विचार केला तर पहिलं षटक पॉवर प्लेचं संपलं गेलं. मी विनंती करेन ऐरोली संघाला आपण एक्स्ट्रा टाइम न घेता मात्र लगेचच फिल्डिंग सेटअप करून घ्यायची आहे. भूषण मी विनंती करेन आपण फिल्डिंग सेटअप करून घ्यायची आहे. एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेऊ नका. आयोजकांच्या वतीनं आमच्याकडे अशी सूचना येते, पंच देखील तुम्हाला सूचित करतील. डू नॉट टेक एक्स्ट्रा टाइम ऑन द फील्ड. काइंडली सेटअप युअर फिल्डिंग अँड इनिशिएट टुवर्ड्स द गेम प्लीज. स्पर्धा आपण पाहताय BS बॉईज दिवा कोलीवाडा आयोजित 3 दिवसीय टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा हा खऱ्या अर्थानं शुभ मुहूर्ताचा दिवस. सकाळच्या सत्रामध्ये पाहुण्यांच्या शुभ उपस्थितीत आपल्याला मात्र शुभ मुहूर्त सोहळा संपन्न होताना पाहायला मिळाला. स्थानिक नगरसेवक चेतनजी नाईक साहेब, त्यांच्या समेत करणजी मनोहर मडवी साहेब, तसेच राजेशदादा मडवी साहेब हे उपस्थित होते. त्यांच्या शुभ उपस्थितीत मात्र शुभ मुहूर्त सोहळा संपन्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात झाली. सुरुवातीला पहिल्या गटामध्ये किरण स्मृती घणसोली संघानं अफलातून खेळ साकारत मात्र पुढच्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय आणि त्यानंतर मात्र ही झुंज दुसऱ्या गटामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी एका संघासोबत मात करून हे संघ दुसऱ्या फेरीमधील क्वार्टर फायनलचा सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत. दोन्ही संघ मात्र तब्बल आहेत. दोन्ही संघामध्ये चांगले फलंदाज, दोन्ही संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत. दोन्ही संघामध्ये चांगला अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं षटक संपलं गेलं, पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन हटवलं गेलं. या वेळेला लेग स्पिनचा हा चेंडू पडल्यानंतर मात्र हलकासा आउट स्विंग होतोय. विथ द स्पिन हा चेंडू खेळून काढायचा होता, सरळ मात्र टॉपेज गेलाय. फलंदाजाला परतावं लागेल. आपण ऐकताय, व्हायला पाहिजे थोडस. पहा काय कमबॅक केलं जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाजाला परतावं लागलं. गोलंदाज हरीश आपल्या षटकातील आगामी चेंडू. आता मात्र नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंडवर रणनीतीमध्ये थोडासा फेरबदल आपल्याला पाहायला मिळेल. मागचा मॅच मधला हिरो आता मात्र थोडासा अपयशी ठरतोय. शुभम बाद झाला. सेकंड डाऊनच्या स्वरूपात नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतील. संदेश गोलंदाजी मार्कवर हरीश. या वेळेला मात्र पुन्हा एकदा जितका चेंडू बाहेर रिलीज केला जातोय त्यानंतर मात्र तितके चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजाला या मैदानावर आजचा इतिहास असं सांगतोय की ते मात्र चेंडू लॉफ्ट करण्यामध्ये अपयश आलंय. इथे मात्र यशस्वी ठरतोय गोलंदाज. दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. राईट हॅम ओव्हर द विकेट. या वेळेला फिंगर्स रोल केल्यात. फिरवलाय फलंदाज प्रथमेश याला. आता मात्र बाद परततोय. अवघी धावसंख्या असताना म्हणजे फक्त आणि फक्त 9. योगेश आहे माझं नाव पण मला आवडतंय ऋतिक. सुप्रचित असं ऋतिक नाव आहे. आम्ही देखील ऋतिक याच नावाने उल्लेख करू कारण त्याची ओळख ऋतिक या नावाने आहे. म्हणूनच की काय जरी शाळेच्या दाखल्यावर जरी योगेश नाव असलं तरी क्रिकेटच्या पटलावर मात्र ऋतिक या नावाने सुप्रसिद्ध असलेला खेळाडू मैदानामध्ये जातोय. पहिल्यांदाच मात्र प्रतिमा घेईल गोलंदाज जो यशस्वी ठरतोय हरीश. 3 चेंडू फेकले गेलेत, 2 डॉट बॉल, 3ही डॉट बॉल फेकले, 2 गडी बाद करत मात्र खूप चांगली गोलंदाजी साकारत असताना दुसरा गोलंदाज पाहायला मिळतोय. ह्या वेळेला मात्र चेंडू आणि चेंडू फुलेमध्ये आज सोशल डिस्टन्सिंग पाहायला मिळालं. कुठल्याही प्रकारचं कनेक्शन जमलं नाही. यष्टीमागे चेंडू विसावला जातोय. गणेश आपल्याला पाहायला मिळतात यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. यानंतर पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावा पाहिल्या त्या म्हणजे फक्त 9. दुसऱ्या षटकामध्ये पूर्वार्धाचे 4ही चेंडू डॉट फेकले जात आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार हरीश. यावेळेला टप्पा बदललाय. शॉर्ट गुडलेनचा हा चेंडू पडल्यानंतर हलकासा फ्लाईट येतोय. या चेंडूला मात्र पूल करायचा होता. चेंडू का बॅटच्या अपेक्षित स्थळी बसत नाहीये. त्यानंतर मात्र चेंडू बरोबर फॉरवर्ड लॉंग ऑनकडे शतरक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र 1 धाव मिळाली. या एका धावनं बराच कालावधीनंतर आफ्टर लॉंग टाइम 1 मोर ॲडेड इन द टोटल स्कोर मूव्ज ऑन डबल फिगर्स. 10
3 बाद 10 अशी धावसंख्या असताना दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजून या षटकामधील एक चेंडूचा खेळ बाकी असेल. 1 बॉल टू गो ऑफ दिस सेकंड ओव्हर टू स्पेल ऑफ दिस व्हेरी फर्स्ट इनिंग ऑफ दिस मेगा टुर्नामेंट इव्हेंट. आपण पाहताय BS बॉईज दिवा कोलीवाडा आयोजित ही स्पर्धा. 3 दिवस ही स्पर्धा इथे रंगणार. आजचा हा पहिला दिवस. या वेळेला चेंडू रेंज मध्ये पोहोचलाय. क्षेत्ररक्षक नाहीये इथे, मात्र सलर भिरकावून दिलाय. 1 बाउंस ओव्हर दी कव्हर्स रिजन फॉर फो. या वेळेला मात्र 2 षटक आणि 2 षटकाच्या अखेरी संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 14वर. 7ची सरासरी मात्र मेंटेन करत असताना तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकाची जर का फिल्डिंग सेटअप जर का बघितली गेली तर मात्र गोलंदाज उजव्या हाताचा लेग स्पिन प्रकारची याची गोलंदाजी आणि फलंदाज वृतिक आणि त्याच्या सोबत मात्र जोडला गेलेला संदेश याच्यासाठी मात्र फलंदाजी सेटअप जर का पाहायचं गेलं. क्षेत्ररक्षणाची सजावट जर का पाहायची झाली तर मात्र एक ऑर्थोडॉक्स लॉंगॉनमध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. एक डीप काऊ कॉर्नरमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटमध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. इनफिल्डमध्ये शॉर्ट पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हर्समध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. डीपचा जर का विचार केला तर वाईडिश लॉंग ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळेल. इथं मात्र खूप मोठा फटका. या फटक्याची गरज होती, डिमांड होती. कौतुकाची थाप आणि टाळ्यांच्या गजराने या षटकाराचं स्वागत केलं जात आहे. षटकार मिळाल्याने षटकाराच्या साहाय्याने संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 20वर. अशाच मोठ्या फटक्यांची गरज असेल, डिमांड असेल. फलंदाज मात्र स्ट्रायकर एंडवर आहे. त्याच्या बॅटमधला षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. संदेश या वेळेला पहा खूप चांगला स्ट्रोक, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फलंदाजाला परतावं लागेल. क्षेत्ररक्षक कुठलीही चूक न करता हा झेल पकडला जातोय. फलंदाजाला परतावं लागेल. बॅट्समन बॅक टू डगआउट. कमबॅक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज कोण जात आहेत फलंदाजीसाठी? मिस्टर भूषण. रेड अँड ब्लॅक असं कॉम्बिनेशन आहे. स्टायलिश प्रकारची याची फलंदाजी आपल्याला शैलीदार फलंदाजी पाहायला मिळेल का? लेग ब्रेकचा हा चेंडू मात्र आउटसाइड ऑफ स्टिक. चेंडू मात्र पडल्यानंतर हलकासा आउट स्विंग होते. पंच या चेंडूला दंडित करतायत. नियम क्रमांक 22 झालेलं उल्लंघन. त्यानंतर मिळेल मात्र 1 धाव आणि 1 एक्स्ट्रा चेंडू तुम्हाला फेकावा लागेल. संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती म्हणजे आता मात्र 4 गडीच्या मोबदल्यात 22. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये थोडंसं कुठेतरी अंडरस्टँडिंग, थोडंसं शेअरिंग आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं चर्चासत्र रंगली जाते आणि चर्चा रंगल्यानंतर मात्र फलंदाजाला नक्कीच सांगितलं गेलं असेल तुझ्या बॅटमधनं आम्हाला षटकार आणि चौकारांची अपेक्षा आहे. षटकार चौकार यायलाच पाहिजे, कारण क्रिकेटला साजेशा असा त्याचा बांधा आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली फिटनेस आहे. पहा या वेळेला अक्रॉस द लाईन या चेंडूला मात्र डी झोन कडे खेळून काढलाय. थोडंसं पदल आली तर जरी पाहायला मिळालं तरी देखील या चेंडूवर मात्र धाव मिळेल फक्त आणि फक्त 1. या एका धावनं संघाची एकूण धावसंख्येत भर होते. संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 23वर. 23 4 बाद 23 अशी धावसंख्या असताना तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजून या षटकामधील
2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 2 चेंडूमध्ये किती धावा येतील? समोर आहेत फलंदाज मिस्टर भूषण, ज्याच्या बॅटमधनं आपल्याला 1 धाव पाहायला मिळाली. ही इज ऑन स्ट्राईक अगेन्स्ट जगदीश. या वेळेला मात्र पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टिक हा चेंडू. जी सीमांकित कक्षा तुम्हाला दिलेली आहे गोलंदाजांना, त्या सीमांकित कक्षेच्या बाहेर तुम्ही चेंडू फेकताय, म्हणूनच पंच तुम्हाला दंडित करतायत. पुन्हा एकदा वाईट बॉल या षटकामधील दुसरा वाईट चेंडू फेकला जातोय. एकंदरीत संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 24 वर. गोलंदाज तयार जगदीश. या वेळेला मात्र डाऊन द ट्रॅक हा चेंडू स्टेप आउट करून खेळून काढायचा होता. मार हा कॉल इथनं मात्र खेम्यामधनं आपल्याला पाहायला मिळाला, कारण संघाला मात्र धावांची गरज आहे. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर सँडी सर, प्रतिस्पर्धी संघ ऐरोली संघाकडे मात्र टॉप ऑर्डर जबरदस्त भरभक्कम मजबूत अशी आहे. त्यांच्या समोर जर का तुम्हाला 4 षटकामध्ये जर का गोलंदाजांना मार्जिन द्यायचं असेल तर कुठेतरी मी म्हणेन 45 ते 50 धावा यायलाच पाहिजे. या वेळेला चेंडू लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? प्रयत्न तर झाला होता, प्रयत्नांना 10 पैकी 10 गुण मिळतील, परंतु इथं मात्र मोबदल्यामध्ये काय घडतंय? आमचे पाहुणे आमच्याकडे विचारपूस करत असताना पहा, त्यांना देखील खूप काळजी आहे धावपलकाची, कारण बॅटमधनं धावा यायला पाहिजेत. आता जर का शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी 10 ते 15 धावा आल्या तर मात्र एक सन्मानजनक स्कोअर आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा जर का विचार केला तर प्रतिस्पर्धी संघाकडे मात्र खूप चांगली फलंदाजी आहे. ती फलंदाजी मात्र तुम्हाला नक्कीच धावा जर का तुम्हाला मात्र उभारायच्या असतील तर मात्र या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचं आहे. फलंदाज आहेत समोर भूषण आणि गोलंदाज कोण येतोय? ज्याच्याकडे खूप चांगला अनुभव आहे बाळू. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं अंतिमचं षटक. एकूण धावसंख्या 29. या वेळेला मात्र पुन्हा एकदा थोडीशी धावचीची संधी होती आणि नक्कीच धावा मिळतील 2 आणि संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 31 वर. 31 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर. दिस इज 4th अँड फायनल ओव्हर इन प्रोग्रेस. सामना आपण पाहताय वाडेकर आणि त्यांच्या विरोधात ऐरोली. या वेळेला बॅटमधनं पॉवर जनरेट केली का? क्षेत्ररक्षक चूक करतोय. काय घडतंय? काय बिघडतंय? इथं मात्र 2 धावा मिळतील. संधी निर्माण करून देणं सँडी सर गोलंदाजाचं काम असतं, परंतु ते संधी उचलणं क्षेत्ररक्षकाचं काम असतं. संधी मात्र उचलता आली नाहीये. मोबदल्यामध्ये भूषण याला मात्र 2 धावा मिळत आहेत. भूषण वैयक्तिक खेळतोय. 4 चेंडू फेस केले, 6 धावांची त्यांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या बॅटमधनं मात्र मोठा फटका. या इनिंगमध्ये उर्वरित षटकामधील काही चेंडूंचा खेळ बाकी असताना पाहायला मिळेल का? चला थोडंसं स्पीडअप करा, यानंतर आम्हाला एक सामना खेळवायचा आहे, म्हणूनच आम्ही विनंती करतोय. वेळ आणि सूर्य ही कोणासाठीही थांबणार नाहीये, म्हणूनच मी विनंती करेन की आपण कुठल्या प्रकारचा आगाऊ वेळ न घेता सामना स्पीडअप करायचा आहे. या वेळेला चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा निर्माण केलेली संधी आता मात्र उचलली जात आहे. फलंदाज भूषण बॅक टू डगआउट. गोलंदाजाला पहिलं यश प्राप्त होते. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर जातील. या वेळेला हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतील
अडवण्याचा प्रयत्न केला, चेंडू अडविला गेला. जोपर्यंत थ्रो करतील तोपर्यंत धावा मिळतील. पुन्हा एकदा 2 मोर ॲडेड इन द टोटल. धावसंख्या पोहोचते ती 35 वर. अजूनही या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 2 चेंडूवर जर का कुठेतरी 6 ते 8 धावा आल्या तर मात्र एक चांगला सन्मानजनक स्कोर आपल्याला पाहायला मिळेल धावफलकावर. पहिल्या इनिंगमध्ये पूर्वार्धामध्ये अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामना आपण पाहताय दिविशा 11 ऐरोली संघाने पहिल्यांदा नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि युगांत 11 वाडेघर संघाला मात्र फलंदाजीचं निमंत्रण दिलंय. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. इथं मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. डीपमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत, ग्रीप करतील, थ्रो करतील, तोपर्यंत एक धाव मिळेल. या एका धावानं मात्र संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 36 वर. 36 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 3 overs. This is 4th and final over in progress. 1 ball to go of this very final over of this very first inning of this मेगा टुर्नामेंट. आपण पाहताय ऐरोली आणि त्यांच्या विरोधात वाडेघर. यावेळेला वाईड बॉल, एक धाव मिळेल, एक चेंडू तुम्हाला फेकावा लागेल. धावसंख्या पोहोचते ती 37 वर. जितक्या धावा येतील त्या धावांचं वेलकम असेल. वाडेघर संघाला धावांची गरज आहे. इथं मात्र पुन्हा एकदा चेंडू जोरखस मारायचा होता. पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. ह्या वेळेला फक्त एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. शेवटच्या चेंडूवर आलेली एक धाव. संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती बरोबर 38 वर, 39 वर. आणि 38 धावा काढून 39 धावा असं मात्र आव्हान टार्गेट इथे सेट केलंय. पहा रायगड मधली शिस्त आपण इथं अवलंबत असताना लाईनअप करून मैदानाचा मात्र मैदानाला वंदन करून क्रीडांगणाला वंदन करून मैदानामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत वेदांत 11 वाडेघर हा संघ. या संघाचे सर्व खेळाडू. या वेळेला मात्र प्रतिस्पर्धी संघ दिविशा 11 ऐरोली या संघाला मी विनंती करेन आपले सलामीचे फलंदाज लगेचच मैदानाकडे पाठवायचे आहेत. हा सामना मात्र नक्कीच जितक्या लवकर फिनिश करता येईल तितक्या लवकर आपण वेळ वाचवून मात्र नक्कीच ट्राय करूया, प्रयत्न करूया. यानंतरची आगामी लढत पाहायला मिळेल आणि तो संघ देखील दाखल झाला. पहिल्या फेरीमध्ये प्रतिस्पर्धी 2 संघांवर मात करून पहिल्यांदा मात्र MS गोटिवले संघाला मात्र घेरलं गेलं. त्यानंतर मात्र नक्कीच ध्रुवी 11 घणसोली संघावर मात करून या संघाने मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला आणि या स्पर्धेमधील पुढचा सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत ते म्हणजे किरण स्मृती घणसोली हा संघ. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. सलामीचे फलंदाज मागच्या मॅच मधला हिरो गणेश करंडे आणि त्याच्या समवेत जगदीश. असे सलामीचे मुहूर्ताचे पहिले फलंदाज, ओपनिंग एक्सप्लोजिव्ह प्लेयर, ज्यानं मागच्या मॅच मध्ये तब्बल 53 धावांची खेळी साकारली तो गणेश करंडे आणि त्याच्या समवेत त्याचा जोडीदार जगदीश. धावा मात्र तुमच्या समोर असतील. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. 39 धावा म्हणजे प्रति षटकामागे जवळजवळ विचार केला तर मात्र 9.25 ची सरासरी. 9 सरासरी म्हटल्यानंतर मात्र एक चौकार बॅटमधनं यायलाच पाहिजे. जर का एक चौकार आला तर मात्र तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट मेंटेन ठेवता येईल आणि क्लिनिकल फिनिश करता येईल. या धावा मात्र डिफेंड करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर वृतिक ऑन द बॉलिंग मार्क. पहिला गोलंदाज, स्ट्रायकिंग बॉलर. पहिला षटक म्हटलं की पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन, पहिला षटक म्हटलं की वर्तुळातलं षटक, पहिलं षटक म्हटलं की मात्र बॅटिंगचं प्रिव्हिलेजचं षटक. पहिलं षटक, या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 सीमारक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक क्षेत्ररक्षक आपल्याला डीप मिड विकेट मध्ये पाहायला मिळतोय.
शुभम आणि एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत संकेत लॉंग ऑफ मध्ये. आता मात्र सामन्याला इथे सुरुवात होईल, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. तुमच्याकडे चेंडू असतील 24 आणि धावा तुम्हाला काढायच्या आहेत 39 आणि 39 धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये स्ट्रायकर एंडवर आहेत. धडाकेबाज फलंदाज जगदीश आणि गणेश करंडे. द मॅन ऑन स्ट्राईक मिस्टर जगदीश, ओपन द बॅट. या वेळेला शॉर्ट बेस चेंडू सरळ सोडून दिलाय. पंचांकडनं दाद मागतायत, पंच आमच्याकडे टर्न घेत आहेत. डेव्हिएट झालेला चेंडू, या चेंडूवर मात्र किंचितशी फ्लाईट जास्त घेतली म्हणूनच की काय पंच तुम्हाला दंडित करतायत. मी विनंती करेन की आपण सामना मात्र थोडासा मी म्हणेन स्पीडअप करायचा आहे, कारण आजच्या दिवसामधील अजूनही येणारा सामना आम्हाला 4 षटकांचा कसा होईल आणि मात्र लगेचच खऱ्या अर्थाने मी म्हणेन जितका वेळ आपल्याला वाचवता येईल तितका वेळ आपण वाचूया. क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहताय. एक क्षेत्ररक्षक आता मात्र डीप मिड विकेट मधनं डीप काऊ कॉर्नर आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये त्याला तैनात केलं गेलंय. एक क्षेत्ररक्षक संकेत वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. या वेळेला इनसाइड आउटचा हा फटका. पॉईंटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल, चेंडू जातो डी झोन मध्ये, 1 धाव मिळेल. बॅटच्या स्वरूपात मिळालेली 1 धाव आणि आता मात्र बॅटच्या स्वरूपात खाता उघडतोय जगदीश. धावसंख्या पोहोचते ऐरोली संघ बिनबाद 2 वर. किरण स्मृती घणसोली संघाचा जर का विचार केला तर गतवर्षी पहिल्याच सामन्यामध्ये हार पत्करावी लागली होती. गतवर्षीचा बदला सँडी सर, गतवर्षीचा बदला, गतवर्षीचा वचपा काढण्यासाठी संघ तयार असेल, सज्ज आहे. क्लिनिकल फिनिश केली आहे. 71 धावा त्यांच्याच बॅटमधनं पाहायला मिळाल्या. खूप चांगली फलंदाजी त्यांनी साकारली आहे. शुभेच्छा असतील त्यांना देखील. आणि या वेळेला मात्र हा चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली होती डीपमध्ये प्रोटेक्शनमध्ये. स्वतः शुभम कुठल्या प्रकारची चूक न करता हा चेंडू ग्रीप केला गेला. 1 धाव मिळाली. एकेरी आणि दुहेरी धावसंख्येवर कॉन्सन्ट्रेट केलं जात आहे. पहिलं षटक म्हटलं की फलंदाजांना पूरक, पहिलं षटक म्हटलं तर मात्र खऱ्या अर्थानं फलंदाजांना जास्तीत जास्त संधी असते. समोर आहेत फलंदाज गणेश करंडे, मागच्या सामन्यामधील मॅचचा हिरो. आणि जर का तुम्ही जो फलंदाज रिदम मध्ये आहे, जो फलंदाज फॉर्म मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये आहे, या टेनिस क्रिकेट विश्वामधील एक असं नाव ज्याच्या मनगटामधली ताकद, तो जेव्हा पॉवर जनरेट करतो, चेंडू मात्र मैदानाच्या कोणत्याही बाजूला षटकार लगावण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. अ मॅन विथ हाय पोटेन्शियल, हाय कॅलिबर विथ द बॅट, मिस्टर गणेश करंडे याच्या बॅटमधून निघालेला तो षटकार. आणि षटकाराच्या साहाय्याने संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 9 वर. आता मात्र दडपण असेल ते गोलंदाज हृतिककडे, कारण समोर फलंदाज आहे गणेश, ज्याच्या बॅटमध्ये 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज धावतोय, पॉपिंग क्रीज क्रॉस करेल. ह्या वेळेला चेंडूचा टप्पा बदललाय. गुड लेंथवर चेंडू तुम्हाला फेकावेच लागतील, तुमच्याकडे पर्याय नाहीये. पहिल्यांदा इनिंग मध्ये तुमच्याकडनं जितक्या धावा कर्णधाराला अपेक्षित होत्या तितक्या धावा झाल्या नाहीयेत. 39 धावांचं माफक टार्गेट सेट केलं असताना मात्र तुम्हाला टिचून भेदून गोलंदाजी करावी लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्कर तुम्हाला फेकावे लागतील. गुड लेंथवर चेंडू तुम्हाला फेकावे लागतील. वाईड एक्स्ट्राजवर तुम्हाला बंधन नियंत्रण आणावं लागेल. या वेळेला पहा, इथं मात्र नशिबाची साथ मिळते. 2 धावा नक्कीच बचावला गेल्या. सँडी सर, जुने दिवस आठवले का हो? मी तर म्हणजे शेतात खेळलो नाही, पण तुम्ही जर खूप खेळले असाल शेतामध्ये, असे प्रात्यक्षिक भरपूर वेळा पाहायला मिळायचे. घणसोलीमध्ये जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या सिनियर्स खेळाडूंसोबत यायचो, तेव्हा मात्र काय मजा यायची. कोणत्याही क्षणाला चेंडू आतमध्ये यायचा. अगदी मी म्हणेन अगदी आकाशात उंच भरारी घेतलेला चेंडू शेवटच्या क्षणाला जर का एखाद्या ढेपलावर पडला तर मात्र आतमध्ये यायचा. अशाच प्रकारचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. 2 धावा मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. योगेश सरांचं मात्र आगमन होतंय आणि त्यांच्या हातामध्ये चहाचा कप, कारण फ्रेश होण्यासाठी मात्र चहा खूप गरजेचा आहे. या वेळेला मात्र धावसंख्या पोहोचते ती तब्बल 15 वर.
पेक्षा आम्ही चहाचे दिवाणे पाहिलेत मैदानामध्ये. हारलात तुम्ही सर. धावसंख्या पोहोचते 15वर. 39-39 ही धावसंख्या आहे मैदानामध्ये. एक षटकामध्ये ज्या धावा आल्या 15, त्यानंतर जर का बघितलं गेलं तर अजूनही 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावा असं सोपं समीकरण पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज पूर्णपणे तग धरून उभे आहेत. गणेश करंडे मागच्या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच, काय अफलातून खेळी त्यांनी साकारले. त्यानंतर मात्र या सामन्यामध्ये देखील त्याच्या बॅटमधनं एक षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. वैयक्तिक 2 मोठे फटके आणि त्याच्या बॅटमधनं मात्र जवळजवळ 500च्या स्ट्राईक रेटनं तो खेळी करतोय. 10वर खेळतोय यावेळेला. ओ हो 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 हो, इथं मात्र चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, येईल हा चौकार. की घराचे वासे देखील फिरतात. ज्या धावा पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला 4 धावा आल्या. बॉडी लँग्वेज थोडंसं का होईना पण डाऊन झालंय वाडेकर संघाचं. म्हणूनच की काय हा झेल देखील निसटला गेला. एक मी म्हणेन आता मात्र थोडंसं का होईना पण कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यावेळेला चेंडू स्लॉक करायचा होता, बॅटच्या पट्ट्यात नेडसा येत नाहीये. स्वतः क्षेत्ररक्षक चूक करतायत. हाऊ इज दॅट इज द अपील आणि फलंदाज जगदीश बाद. येस, आणि प्रथमेश सांघिक स्वरूपात एक फलंदाज मात्र बाद झाला. अजूनही तुम्ही सामन्यामध्ये आहात, संघर्ष तुम्हाला करावा लागेल. संघर्ष या शब्दाचा खऱ्या अर्थानं जो जन्म झालाय तो मात्र नक्कीच या वेळेला बॅटचा तडाखा चेंडू रेंज मध्ये दिला होता, सरळ भिरकावून दिला. डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या वरनं येईल षटकार. बिग हिट, बिग ब्लोज, सिक्सर. मला माहित नाहीये चेंडू किती आहेत. धावसंख्या पोहोचते ती तब्बल 27 वर. अजूनही फक्त आणि फक्त 12 धावांची गरज आहे. यावेळेला चेंडू हवेमध्ये, कुठल्याही क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. चेंडू नोमॅन्स रिजन मध्ये लँड होतोय. स्वतः यष्टिरक्षक पोहोचतील तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावांना संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 29 वर. अजूनही 10 धावांची गरज. 29 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. बॉडी लँग्वेज थोडंसं डाऊन आपल्याला पाहायला मिळतंय. मागचा सामना खूप चांगला रंगला. वाडेकर संघ इतका प्रवास तुम्ही जो केला, खूप चांगलं प्रात्यक्षिक, खूप चांगला खेळ फलंदाजीमध्ये, खूप चांगला खेळ गोलंदाजीमध्ये देखील पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र या सामन्यामध्ये थोडंसं बॅकफुटवर जाताना पाहायला मिळतोय तो म्हणजे वाडेकर संघ. आणि इथं मात्र पारडं जड होताना पाहायला मिळेल तो म्हणजे दिविशा 11 ऐरोली या संघाचं. इथं मात्र ही 1 धाव आणि संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 30 वर. सँडी सर, खूप कठीण परिस्थिती होऊन बसली आहे. समीकरणाचा जर का विचार केला तर 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा आवश्यकता आहेत फक्त आणि फक्त 9. प्रतिस्पर्धी वाडेकर संघासाठी खूप कठीण आहे. परंतु मी म्हणेन कठीण जरूर असेल, परंतु कठीण
आणि अवघड जर का असेल समीकरण तर तुम्हाला मात्र प्रयत्न खूप चांगले करावे लागतील, खूप जास्त प्रयत्न करावे लागतील. डॉट बॉल इथं फेकले तर मात्र नक्कीच सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. या वेळेला मात्र प्रयत्न झाला होता, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, चौकार. बाबू कसला इथं मात्र सामना 10 सेकंदामध्ये फिनिश केलाय, मॅच फिनिश केले वाडेकर संघ. तुम्हाला मात्र मी नक्कीच पुढच्या स्पर्धांसाठी शुभेच्छा देतोय. तुम्ही मात्र आपली नोंद, आपला सहभाग या स्पर्धेमध्ये नोंदविला. थेट ठाण्यावरून तुम्ही आपला खेळ इथं साकारला, खूप चांगला खेळ साकारला. प्रयत्न चांगले झाले, प्रयत्नांसाठी 10 पैकी 10 गुण मिळतील, परंतु पराभवाला मात्र तुम्हाला सामोरं जावं लागलं. यानंतर मात्र नक्कीच पुढच्या स्पर्धांसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील आणि लाईन अप करून आपण